हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये। त्यांनी ना मला इंस्टाग्रामला काहीतरी रेसिपी पाठवत असतात, पण मला ना वेळ भेटत नाही म्हणून मी काय ते बनवत नाही। सो आज फायनली एक रेसिपी त्यांनी पाठवली आहे आणि मी मनाव घेतली आहे बनवायचं। तर मग मी काय केलं की दोन म्हणजे वाट्या घेतल्या, त्यांना तेल लावलं, त्यानंतर त्यामध्ये अंडी फोडून टाकली आहेत। अंडी फोडून टाकल्यानंतर कांदा टाकून घेतला बारीक चिरून आणि हिरवी मिरची पण टाकली आहे। कोथिंबीर वगैरे असेल तर टाका, माझ्याकडे नव्हती म्हणून नव्हती टाकली। मीठ टाका आणि त्यानंतर मी काय केलेलं चुकून हळद टाकलेली। आता मसाले म्हटल्यावर मी हळद टाकत असते, सो हळद टाकायची गरज नाही कारण ते मिक्स नव्हतं करायचं आपल्याला। त्यानंतर याला मी स्टीम केलं, एक 10 ते 15 मिनटं स्टीम केलं। त्यानंतर हे बघा, हे असं मस्त उकडल्यासारखं झालं आहे। सो हे उकडत नाही पण याची टेस्ट वेगळी येते। सो हे मस्त काढून घेतलं चाकूच्या साह्यानं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घेतलं। शॅलो फ्राय केलं तरी चालेल, दोन्ही साईडनं फ्राय करायचं। आणि हे बघा, फ्राय करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर जिरे टाकली आहे थोडी। जिरे टाकल्यानंतर लसूण घेतला असं बारीक बारीक कापून, त्यानंतर तो फ्राय केला। फ्राय केल्यानंतर कांदा फ्राय करून घेतला, टोमॅटो टाकलं, टोमॅटो फ्राय करून घेतलं। हे सगळं व्यवस्थित फ्राय केल्यानंतर काय झालं की ग्रेव्हीसाठी माझ्याकडं काही प्युरी वगैरे मी बनवली नव्हती। मग मी काय केलं, बेसन पीठ टाकलं 1 चमचा, ते मस्त छान भाजून घेतलं तेलामध्ये, त्याचा वास सुटतो। त्यानंतर मसाले टाकले, लाल तिखट, काळं तिखट, धने पावडर, मटन मसाला, जे काय आपल्याला आवडीचे मसाले आहेत ते। थोडंसं पाणी घातलं, ग्रेव्हीसारखं केलं आणि त्यानंतर ते आपण बॉईल केलेले अंडे टाकले आणि मस्त सर्व केलं।